सांगितलं मला मोनिकानी. तू अगदी आहेस तशीच आहेस हो, आधी होतीस तशी. मला आठवतंय तुम्ही पार्टीहून रात्री उशिरा यायचात तेव्हा मी तुम्हाला ओरडायची. तुला सुद्धा 2-3 वेळा ओरडले मी. आजी पण मला कधी राग नाही आला, म्हणजे मला आठवतंय, पण मी कधी मनावर नाही घेतलं. पण तुम्ही दोघींनी ते घ्यायला हवं होतं, तुमचा फायदाच झाला असता. आजी पण मी तुमचं सगळं ऐकायचे, पण हीच मला म्हणायची की जाऊ दे ग, चालतंय, मी समजावीन आजीला म्हणून. हो का? स्वतःची बाजू कशी सेफ करते बघ. नाही आजोबा, अजिबात नाही. म्हणजे मला आठवतंय की माझ्या साखरपुड्याच्या आधी मी आणि मोनिका असंच रात्री उशिरा आलो होतो पार्टीवरून. तेव्हा आजी एवढ्या ओरडल्या होत्या म्हणून सांगू तुम्हाला, देवा शपथ सांगते, त्यानंतर मी रात्री पार्टीत जाणंच सोडून दिलं. पण मोनिका आहे तशीच आहे, म्हणून तर आता लटकली आहे. लटकले म्हणजे? लटकली आहे नाही, लटकली असती, पण तिने ऐकलं ना तुमचं, म्हणून तर तिला एवढं चांगलं सासर मिळालंय. मी भेटलीये सगळ्यांना, किती चांगली माणसं आहेत ती. शी इज डॅम लकी. सगळं खूप चांगलं चाललंय आता, त्यात ही गडबड. कसली गडबड? रिचा, कसली गडबड? नाही अगं, सगळं छान चाललंय आणि तेवढ्यात गडबड असं ही म्हणाली म्हणून विचारलं. रिचा, मी तुझी केव्हापासून आतमध्ये वाट बघतीये आणि तू इकडे बसलीयस. चल आपण आतमध्ये जाऊन बोलूया. थांब मोनिका, कसली गडबड? मोनिका, आजोबा, रिचाची लहानपणापासून सवय एप्रिल फूल करण्याच्या नादात वाटेल ते बोलते ती. आणि मग त्याचा समोरच्या माणसावर काय परिणाम होतो ह्याचा विचारच करत नाही. बरोबर ना रिचा? काय ग? सॉरी. रिचा, बाकीच्या गोष्टी आपण आज जाऊन बोलूया. चल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.